विपश्यना ध्यान, बुद्धांनी सांगितलेला मुक्तीचा मार्ग. आज आपण एका अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली ध्यान साधनेबद्दल जाणून घेणार आहोत. विपश्यना ध्यान ही साधना हजारो वर्षांपूर्वी जगाला दिली होती महान गुरु गौतम बुद्ध यांनी. मानवाच्या जीवनात दुःख का आहे, मन नेहमी अस्वस्थ का असते आणि खरा आनंद कसा मिळवता येतो, या प्रश्नांची उत्तरे बुद्धांनी शोधली आणि त्या ज्ञानातून त्यांनी जगाला दिला एक मार्ग, विपश्यना ध्यानाचा मार्ग. आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत विपश्यना म्हणजे काय, मनाचे खरे स्वरूप, ध्यानाची पद्धत आणि साधनेचे 3 महत्त्वाचे स्तंभ, शील, समाधी आणि प्रज्ञा. चला तर मग या सुंदर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. विपश्यना म्हणजे काय? विपश्यना हा शब्द पाली भाषेतून आला आहे. वि म्हणजे विशेष, पश्यना म्हणजे पाहणे. म्हणजेच विपश्यना म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहणे. आपण बाहेरचे जग पाहतो, पण आपण स्वतःच्या मनाकडे फारसे लक्ष देत नाही. आपल्या मनात रोज अनेक भावना निर्माण होतात. आनंद, दुःख, राग, भीती, लोभ. विपश्यना आपल्याला शिकवते की या सर्व गोष्टींचे शांतपणे निरीक्षण करायचे. बुद्धांनी विपश्यना का शिकवली? राजकुमार सिद्धार्थ जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांच्याकडे सर्व सुखसुविधा होत्या. पण एक दिवस त्यांनी पाहिले, एक वृद्ध माणूस, एक आजारी माणूस आणि एक मृतदेह. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, मानवाला इतके दुःख का आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी राजवाडा सोडला. दीर्घ साधना आणि ध्यानानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते झाले बुद्ध. त्यांनी जगाला शिकवले की दुःखाचे मूळ बाहेर नसून मनात आहे. मनाचे स्वरूप. आपले मन खूप चंचल असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात फिरत असते. भूतकाळाबद्दल पश्चाताप, भविष्याबद्दल चिंता. पण बुद्धांनी सांगितले, खरे जीवन फक्त या वर्तमान क्षणात आहे. विपश्यना आपल्याला वर्तमान क्षणात राहायला शिकवते. विपश्यना ध्यानाची सुरुवात. विपश्यना साधनेची सुरुवात श्वासाचे निरीक्षण करून होते. शांत जागी बसा, पाठ सरळ ठेवा, डोळे हलके बंद करा. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत येतो, श्वास बाहेर जातो. काहीही बदलायचे नाही, फक्त निरीक्षण करायचे. विचारांचे निरीक्षण. ध्यान करताना विचार येतात, हे अगदी नैसर्गिक आहे. विपश्यना म्हणते, विचारांशी लढू नका. जसे आकाशात ढग येतात आणि जातात, तसे विचारही येतात आणि जातात. फक्त त्यांना शांतपणे पहा. साधनेचे 3 स्तंभ. बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचे 3 मजबूत आधारस्तंभ आहेत, शील, समाधी, प्रज्ञा. हे 3 स्तंभ एकत्र आल्यावर साधना पूर्ण होते. शील, नैतिक जीवन. साधनेचा पहिला स्तंभ आहे शील. शील म्हणजे नैतिक आणि शुद्ध जीवन जगणे. बुद्धांनी सांगितले, खोटे बोलू नका, हिंसा करू नका, चोरी करू नका, वाईट आचरण टाळा, नशेपासून दूर राहा. यालाच पंचशील म्हणतात. शील पाळल्याने मन शुद्ध होते. समाधी, मनाची एकाग्रता. दुसरा स्तंभ आहे समाधी. समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते. ही साधना, याला म्हणतात आनापान ध्यान. हळूहळू मन स्थिर होते. प्रज्ञा, खरे ज्ञान. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे जीवनाचे खरे स्वरूप समजणे. विपश्यना साधनेत आपण शरीरातील संवेदना निरीक्षण करतो. तेव्हा आपल्याला समजते सर्व गोष्टी बदलत राहतात. यालाच म्हणतात अनित्यतेचा नियम. साधनेचे फायदे. नियमित विपश्यना केल्याने मन शांत होते, राग कमी होतो, ताण कमी होतो, एकाग्रता वाढते. माणूस जीवनाकडे शांतपणे पाहू लागतो. विपश्यना म्हणजे स्वतःला समजून घेण्याचा मार्ग आहे. हा मार्ग जगाला दिला महान गुरु गौतम बुद्ध यांनी. जर आपण हा मार्ग प्रामाणिकपणे चाललो तर जीवनात खरा आनंद मिळू शकतो. जर तुम्हाला बुद्धांचे ज्ञान आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकायला आवडत असतील तर हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर विषयासह. नमो बुद्धाय.